नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. तुमच्याच वेळातला अर्धा मिनिट घेते आणि सांगते. काल मी संध्याकाळी 6 वाजताच व्हिडिओ दिला होता. व्हिडिओही दिला आणि ब्लॉगही दिला. पण काल अख्खा दिवस इंटरनेटचा काहीतरी गोंधळ होता. जवळजवळ 4 ते 5 तास इंटरनेट नव्हतंच. व्हिडिओ दिला, डेट्यावर अपलोड करायला टाकला. अपलोड करायला खूप वेळ लागत होता आणि शेवटी तर असं दाखवायला लागलं 6% रिमेनिंग, 6% रिमेनिंग. मला काहीही कळेना का ते 6% संपत नाही. मग शेवटी मी ठरवलं की आता काहीतरी बिघाड दिसतोय. पुन्हा एकदा व्हिडिओ करून पुन्हा तो अपलोड करायला टाकून बघूया. तेव्हा तो झाला. त्यामुळे काही गोष्टीला इलाज नसतो. पण आता बरेच दिवसाचे आपले रिलेशन आहेत म्हणून तुम्हाला मी खुलासा केला. अमेरिकन मार्केट जे होतं ते काल सेल ऑन राईजच्या पद्धतीचं होतं. जेवढ्या वेळेला मार्केट वाढलं तेवढ्या वेळेला प्रॉफिट बुकिंग झाले. क्रूड 72.08च्या लेवलला आहे आणि बॉन्ड यील्ड 3.71च्या लेवलला आहे. काल सगळी चर्चा GSTच्या संदर्भातली होती. फरसाण ॲटम्स किंवा नमकीन ॲटम्स आपण जे म्हणतो त्याच्यावरचा GST कमी करण्यात आला. 18% 12% हा GST करण्यात आला. त्यामुळे प्रताप स्नॅक्स, भिकाजी फूड, गोपाल स्नॅक्स अशा शेअरला याचा फायदा होऊ शकतो. कॅन्सरवरच्या औषधं जी आहेत त्याचा GST 12% 5% करण्यात आला. त्यामुळे ज्या कंपन्या कॅन्सरवरची औषधं काढतात त्यांना याचा फायदा होऊ शकतो. टाटा पॉवर, तामिळनाडूमध्ये तिरुनेलवेली येथे टाटा पॉवरचा एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. तिथे ते मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग करतात. 4.3 गिगावॅट सोलर सेलचं उत्पादन त्यांनी तिथे सुरू केलं आहे. आत्तापर्यंत 1250 मेगावॅट सोलर मॉड्यूल्सचं त्यांनी उत्पादन केलं. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट 1307 कोटींच्या 2 ऑर्डर्स मिळाल्या. GMR, काल ही बातमी मी दिली होती. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टमधला 10% स्टेक $126 मिलियन घेणार आहेत. डिक्सन पॅजेट ही त्यांची एक सबसिडियरी आहे. या सबसिडियरीनी HP इंडिया सेल्स प्रायव्हेट लिमिटेड बरोबर नोटबुक, डेस्कटॉप आणि PC मॅन्युफॅक्चरिंगसाठी MOU केलं आहे. IRB इन्फ्रा यांचं टोल कलेक्शन 20.6% वाढून 502.6 कोटी एवढं झालं आहे. HG इन्फ्रा इलेव्हेटेड कॉरिडॉर आणि 6 लेनचा हायवे अपग्रेड करण्यासाठी 781 कोटीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. हे 2.5 वर्षात पूर्ण करायचं आहे आणि 10.63 किलोमीटरचा हा हायवे आहे. ॲक्शन कन्स्ट्रक्शन त्यांना 99 फोर्कलिफ्ट्स पुरवठा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. ऑफिस AWFIS असं स्पेलिंग आहे याचं.
SMS इंटिग्रेटेड फॅसिलिटी सर्व्हिसेस बरोबर बिझनेस ट्रान्सफर ॲग्रीमेंट केलं त्यांनी. बँक ऑफ बरोडा लॉंग टर्म इन्फ्रा बॉन्ड्समधून 5,000 कोटी रुपये त्यांनी उभे केले. त्याचा कूपन रेट 7.26 एवढा आहे. अरविंदनी सबसिडियरीमध्ये 48 कोटी रुपये गुंतवले. आज PN गाडगीळचा IPO सुरू झाला. त्यांचा प्राइस बँड 456 ते 480 एवढा आहे. मी तुम्हाला म्हटलं की कॅन्सरच्या औषधांवरचा GST कमी केला तर त्याचा सिप्ला, झायडस, बायोकॉन, नाटको फार्मा या कंपन्यांवर चांगला परिणाम, कंपन्यांच्या शेअरवर चांगला परिणाम होऊ शकतो. आता कोणते शेअर तेजीत राहतील ते आधी पाहूया आणि त्याच्या ज्या बातम्या आहेत त्या संबंधित त्या आत्ता आपण ऐकल्या. डिक्सन टेक्नॉलॉजी, टाटा पॉवर, ACE म्हणजे ॲक्शन कन्स्ट्रक्शन, इज माय ट्रिप, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट, AU स्मॉल फायनान्स बँक, नजारा टेक्नॉलॉजी, इंडियन हॉटेल, GMR, ICICI बँक, बिकाजी फूड्स, गोपाल स्नॅक्स, प्रताप स्नॅक्स, HUL, इंडिया मार्ट, लॉरेस लॅब. काल पेनेन्शिया बायोची मोठी बातमी होती. त्यांनी सिरमा इन्स्टिट्यूट बरोबर ते मंकी पॉक्सच्या संबंधात लस काढतायत आणि डेंग्यूला कर्नाटक सरकारने महामारी म्हटलंय, महामारीचा दर्जा दिलाय आणि डेंग्यूवरची लस पेनेन्शिया बायोनी तयार केली आहे. तर काल हा शेअर अप्पर सर्किटवर होता. झॅगलनी HDFC आर्गो ERGO यांच्याबरोबर करार केलाय. नाटकोचा पोर्टफोलिओचा बराच भाग कॅन्सर ड्रगसाठीच आहे. बायोकॉन, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया शेअर बराच पडलाय. प्रीमियर म्हणजे आत्ता प्रीमियर एनर्जी जो शेअर आला त्यांना उत्तर प्रदेश ॲग्री विभागाकडून 225 कोटीची ऑर्डर मिळाली. लेमन ट्री नाशिकमधल्या हॉटेलबरोबर त्यांनी करार केलाय. IRB इन्फ्रा टोल कलेक्शन वाढलाय. ॲस्ट्राझेनेका औषधाच्या संबंधात GST, पर्सिस्टंट, ITC, व्होल्टास, इंडियन हॉटेल आणि HCL टेक. तर मंदीमध्ये भारत सीट्स याचा सीटवरचा जो GST होता तो 18% 28% केला आणि इन्शुरन्सवरचा GST कमी करण्याचा जो सगळा मामला होता तो फिटमेंट कमिटीकडे पाठवला. त्यामुळे ICICI लोंबार्ड, HDFC लाईफ, स्टार हेल्थ हे सगळे शेअर मंदीत जाऊ शकतात. रेलिगेअरवर FIR दर्ज केला गेला. टाटा मोटर्सची विक्री कमी झाली, मारुतीची विक्री कमी झाली
आणि भरमसाठ डिस्काउंट द्यायला सुरुवात झाली आहे. बाटाचा सुद्धा 1000 रुपयाच्या पेक्षा कमी किमतीच्या शूजचा GSTचा मामला होता. तोही फिटमेंट कमिटीकडे पाठवला. त्यामुळे बाटाचा शेअरही मंदीत जाऊ शकतो. हे सगळे शेअर म्हणजे भारत सीड्स, सगळे इन्शुरन्सच्या संबंधातले शेअर, टाटा मोटर्स, मारुती कारण विक्री कमी झाली आहे, डिस्काउंट्स वाढले, आणि बाटा, हे सगळे शेअर मंदीत जाऊ शकतात. बघूया आता मार्केट काय करता येते. पेनन्शिया बायोमध्ये आज मुवमेंट येते की नाही माहीत नाही, पण शेअरकडे लक्ष द्या. ज्या वेळेला पडेल त्यावेळेला तुम्ही ते शेअर गोळा करू शकता. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.